तर लहान मुलांमधील दम्याचं प्रमाण हे वाढलं असून सर्दी खोकल्याचं व्हायरल इन्फेक्शन झालं की काहींना छातीत घरघर सुरू होते आणि धाप देखील लागते. तर अशा मुलांमध्ये श्वसननलिका किंवा श्वासवाहिन्या या आकाराने लहान असतात. तर आता बालदमा आहे हे कसं ओळखायचं? तर लक्षात घ्या की व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा काही सीझन चेंज झाला तर अशा वेळी ही मुलं लगेच आजारी पडतात. दम लागतो, सर्दी होते, खोकला होतो आणि इतर वेळी ही मुलं बरी असतात, दम लागत नाही. तर ह्यालाच आपण बालदमा म्हणजे चाइल्डहुड अस्थमा असं म्हणतो. आता पहिलं ऑब्झर्वेशन म्हणजे काय की जेव्हा मुलं बाहेर श्वास टाकतात तेव्हा श्वास टाकताना शिट्टीसारखा आवाज येत असतो. तर लक्षात घ्या जेव्हा मूल बाहेर श्वास टाकत असतो तर अशा वेळी छातीतून शिट्टीसारखा आवाज येत असेल तर त्याला दमा होण्याची सर्वाधिक शक्यता असते. तर म्हणजे लक्षात घ्या 5 वर्षापर्यंत कोणत्याही टेस्टमधून आपण फुल प्रूफ सांगू शकत नाही की बाळाला अस्थमा आहे, पण त्याचे जे क्लिनिकल सिम्पटम्स आहेत, जे आपल्याला दिसणारे लक्षण आहेत, त्याच्यावरून आपण पाहून योग्य उपचार त्यांना सुरू करू शकतो.